अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। हा निकाल 7 जजेसच्या बेंचने दिलेला आहे। याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांचा देखील समावेश होता। या 7 जजेसमध्ये एक शेड्यूल्ड कास्ट जज देखील होते आणि एक महिला देखील जज आपल्याला पाहायला मिळाल्या। परंतु या सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीच्या समोर नेमके कोणते प्रश्न होते आणि कोणत्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या 7 जजेसमध्ये एकमत झालं नाही किंवा कोणत्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोणत्या जजेसनं आपलं काय मत मांडलेलं आहे किंवा त्याची सहमती दर्शवलेली आहे का असहमती दर्शवलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुप्रीम कोर्टाच्या समोर जो पहिला प्रश्न होता तो होता की SC STच्या आरक्षणामध्ये कोट्यामध्ये कोठा हा संवैधानिक आहे का असा प्रश्न समोर होता। याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांनी आणि जस्टिस मनोज मिश्रा यांनी सहमती दर्शवलेली होती। त्यांच्याबरोबरच जस्टिस BR गवई, जस्टिस पंकज मिथल, जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस सतीश चंद्र शर्मा या सगळ्यांनी याच्यावरती सहमती दर्शवलेली होती। अर्थातच 6 जजेसनी याच्यावरती सहमती दर्शवलेली होती। तर जस्टिस बेला त्रिवेदी या एकमेव अशा जज आहेत ज्यांनी कोट्यामध्ये कोटा असावा का हे संवैधानिक आहे का याला असहमती दर्शवलेली होती। हा झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर होता तो म्हणजे SCच्या आरक्षणाला क्रीमिलियर फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो का याच्यावरती चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांनी आपलं कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये जस्टिस BR गवई, जस्टिस पंकज मिथल, जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस सतीश चंद्र शर्मा यांनी याच्यावरती सहमती दर्शवलेली आहे। अर्थातच 5 लोकांची याच्यावरती सहमती आहे। तर जस्टिस बेला त्रिवेदी यांनी याला देखील म्हणजे क्रीमिलियर नॉन क्रीमिलियरला देखील असहमती दर्शवलेली आहे। तर CJI चंद्रचूड यांनी मात्र कोणतंही मत यावरती व्यक्त केलेलं नाही, ते शांत राहिलेले आहेत। तिसरा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर होता की एका परिवारातल्या फक्त एकाच पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसऱ्या पिढीला आरक्षण देणं योग्य नाही अशा प्रकारचा किंवा त्यांना आरक्षण दिलं जावं का अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्यासमोर होता। याच्यावरती फक्त जस्टिस पंकज मिथल यांनी मात्र सहमती दर्शवलेली आहे की फक्त एकाच पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसऱ्या पिढीला किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये अशा प्रकारचं मत फक्त एका जस्टिसनं व्यक्त केलेलं आहे। तर याच्यामध्ये DY चंद्रचूड, जस्टिस BR गवई, जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस सतीश चंद्र शर्मा आणि जस्टिस बेला त्रिवेदी यांनी मात्र याच्यावरती कोणतंही भाष्य केलेलं नाही। फक्त एकच जज असे आहेत की ज्यांनी फक्त एका पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हटलेलं आहे। असे 3 प्रश्न महत्त्वाचे याच्यासमोर होते। याच्यामध्ये एकमेव जस्टिस बेला त्रिवेदी अशा आहेत की त्यांनी यातल्या कुठल्याही प्रश्नाला सहमती दर्शवलेली नाही, कारण त्यांना हे सगळे प्रश्न हे असंवैधानिक वाटत असावेत आणि म्हणूनच त्यांनी SCच्या आरक्षणामध्ये आरक्षण कोटामध्ये कोटा असावा का याला असहमती दर्शवली। त्याचबरोबर क्रीमिलियर आणि नॉन क्रीमिलियरला देखील जस्टिस बेला त्रिवेदी यांनी असहमती दर्शवली आणि एकाच कुटुंबातल्या फक्त एकाच पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसऱ्या पिढीला आरक्षण मिळू नये या मतावर देखील त्यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही। आपण जर हे सगळं बघितलं तर आपल्याला असं दिसेल की बेला त्रिवेदी ह्या एकमेव अशा जस्टिस आहेत ज्यांनी या 6 जस्टिसच्या विरोधामध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे। तर याच्यामधल्या 2 प्रश्नावरती जस्टिस DY चंद्रचूड यांनी भाष्य केलेलं नाही, फक्त एकाच प्रश्नावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, ते म्हणजे कोट्यामध्ये कोटा असावा का याच्यावरतीच त्यांनी सहमती दर्शवलेली आहे। बाकीचे जी सगळी 2 प्रश्न होते त्याच्यावरती DY चंद्रचूड यांनी कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही। अशा प्रकारचे 3 प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर होते आणि तिन्ही प्रश्नांचा निकाल सध्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि याच निकालाला त्यांनी 6 विरुद्ध 1 असं बहुमतानं निकाल दर्शवलेला आहे। याच्यामध्ये DY चंद्रचूड यांची मुख्य भूमिका राहिलेली आहे। तर इतर जे काही 6 जजेस आहेत त्यांनी देखील आपलं वेगळं मत नोंदवलेलं आहे आणि त्यांनी देखील आपला वेगळा निकाल जाहीर केलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत। ही मतं नेमकी काय आहेत हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।